डॉक्टर प्रत्येक फावटी बायोडायवर्सिटी हांगा जावची ह्या कलंगुटान एक एक्टिव्ह बायोडायवर्सिटी जावची हेचे खातीर प्रयत्न खूबशे केलात. हांगा एक इंडिपेंडंट तांकां ऑफिसूय उपलब्ध करून दिलात. बायोडायवर्सिटीचे जे मेंबर आसात तेय बरे एक्टिव्ह आसात आनीक जे आमचे शेतकार भाव आसात तांचे मेरेन ते पावोवपाचेय प्रयत्न करीत आसात. इतलें सांगून तुमी शेतकार भावांनी सगळ्यांनी बरे ह्या बियाण्याचो उपयोग करचो आनीक आणि करून सगळे बरे हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. झाडां माझ्या हांवें ती म्हाज्या हेतून म्हाका भाट ना त्यात माझ्या गार्डनान कंपाऊंडानूच हांवें ही म्हाजी सोय केल्या. आतां कशी सोय केल्या हेच्या करता तुमकां एक अनुभव सांगता म्हाजो. आमच्यो टाक्यो फुट्टात खंयच्यो आमी वॉटर सप्लाय करता पळय त्यो आनी त्यो टाक्यो फुट्टात आमी काडटाले आनी काडून त्यो कोणाकाराक दवरपाक म्हणून भायर दवरतात. तेजो जर 2 अर्दां जर केली जायत जाल्यार 2 अर्दांचो ताजो उपयोग जाता. हाफ जर केली जाय 2 अर्दांचो ताजो उपयोग जाता. बालदी फुटलेली बालदी फुटलेले टब वो कितें कायली असल्यो ज्यो जितल्यो वस्तू आसा तितल्यो सगळ्यो उपयोगाक हाडपाचें हे अत्यंत म्हणटा ते आज जे तेणें एक्सप्लेन केला. आनी आमच्या सेक्रेटरीन जेन्ना आमच्या अर्जुन विवेक बाबान आपलो अनुभव सांगला ह्या बाबतींतलो तो जर तुमी फायदो स्किमी करता पण ती स्किमी लोकां कडेन पावता काय पावना हें कोण पळयना. स्वयंपूर्ण गोवा जातलें जेन्ना बेळगांवसून वेजिटेबल गोंयांत येवची बंद जातली तेन्ना स्वयंपूर्ण जाता. नाजाल्यार स्वयंपूर्ण जावचें कित्याक वी आर टोटली डिपेंड ऑन अदर स्कीम. तेका लागून एग्रीकल्चर हो असो हें आसा स्वताक लागून एक स्वताची आवड म्हणूनय करूं येता पूण बिझनस म्हणूनय तितलोच करूं येता. जी आतां मार्केट रेट सद्या आसा ती जर कन्सिडर करीत जाल्यार बिझनस म्हणून सुद्दां फ्लरीश जावंक शकता. म्हाका दिसता बायोडायवर्सिटी आमी एक डिस्कस करताले की सरान आमकां ऑलरेडी सांगला आपणें जे शेत आहा तेजेर तुमी एक ल्हानसो प्रोजेक्ट स्टार्ट करा डिफरंट तरेची हें ल्हान पूण आमी एक विचार करता तो एक टू मेक एज एन एक्झाम्पल टू द सराउंडींग फार्मर्स थ्रू बायोडायवर्सिटी. इफ यू कॅन डू दॅट. आयज आमचे फकत 2-3 मेंबरूच आहा हांगा आनी आमचे मिटिंगेन घालून आमी सर वर्क ऑन युअर आनी तितून आनी बाकीच्यो डिफिकल्टीज कितें आहा ती रिजॉल्व करपाची गरज आसा आयचे तारखेर. पूण हितून म्हाका दिसता चड चड शेतकाऱ्यांचो सहभाग जावपाक जाय. आयज थोडे तेरलेले आसा जर आमकां रिस्पॉन्स मेळटा एक 100 शेतकार फुडें येता जाल्यार आमी खऱ्यांनीच एक व्हडलो वर्कशॉप एका दिसाचो वर्कशॉप घडोवन हाडूंक शकता. सिस्टमॅटीक विथ ऑल द मॅटेरियल प्रिंटेड मॅटेरियल तुमकां दिवंक शकता. बिग प्रेझेंटेशन आसतलें. एक तर ते आमचें ऑर्गेनीक कार्बन वाडयता, सॉयल बरी फर्टायल जावपाक हेल्प करता आनी आमचो सॉयल मॅनेजर म्हणजे कोण आमचो अर्थवॉर्म तेजे प्रोडक्शन माती जावपाक जिवा म्हणून आमकां हेल्प आवट करता. सो आतां सगळ्यांत पयलीं शेण. आतां शेण हांव म्हणटा फ्रेश घेवपाचें. शेण कितें घेवपाचें? फ्रेश घेवपाचें. सुकलेले बी घेवपाचें ना सदांच फ्रेश शेण घेवपाचें. पयलीं शेण घालपाचें. आतां एक बालदेन कितलें शेण घालपाचें हो प्रश्न आसतलो. सो एक बालदेन हांव कितें म्हणटा हाफ तरी कायल घाला, चड नाका हाफ कायल.
अंदाजान हाफ कायल घालपाची, चड घालपाचें ना. जितके शेण चड घालता तितके बरें, पण इन जनरल सांगता एक हाफ कायल घालपाची एका बालदेन. तेच्या भितर 2 मूठ भरून पिठी, बेसन जी भजी काडटा पळय आमी, भजी काडटा ती पिठी घालपाची 2 मुठां एका हितून बकेटान. आणि तेच्या भितर गोड. आता गोड हे कसले आसना, गोडणे आसूं कसले आसूं पाडले कसले चलता, गोड घालपाचे. आता गोड कशें घालतले तुमी, एक 20 ग्राम, चड नाका, 10 to 20 ग्राम चड घालनाका. आणि तेच्या भितर सॉयल घालपाचे. आता सॉयल मोस्टली आमी म्हणटा बनियन ट्री सॉयल, मुळाची आसता पळय वडाच्या झाडा पानां तीच घालची, कित्याक तितून मायक्रोबियल एक्टिविटी चड आसता ती घालपाची. आणि काव युरीन घालपाचें. आता शेण जाता तितके फ्रेश आणि काव युरीन जाता तितके पोरणे यूज करपाचें. तेच्या भितर आता एका बाटले भितर ही धाकटुशी जी 10 रुपीसाची बाटली गावता पळय आमची, तितके काव युरीन मुगे आसा. मिक्स करपाचें. आता हे सगळे मिक्स केल्या उपरांत जिवामृत सदांच क्लॉक वायज घुंवडोवपाक जाय, एंटी क्लॉक वायज घुंवडोवपाक जायना. जिवामृत सदां कितें क्लॉक वायज घुंवडोवपाक जाय. एंटी क्लॉक वायज घुंवडोवप मायक्रोबियल एक्टिविटीज सारक्यो जायना. सो ऑलवेज कितें करप, क्लॉक वायज तेका बरें स्टरायल करप. स्टरायल केल्या उपरांत गनी बॅग जो आमचो साक आसा तितून तेका बांदप आणि सायडीन सावळेन धरप. परत सकाळी केले, सांजचे टायम एकदां परत धवळो मारप, पूण क्लॉक वायज, एंटी क्लॉक वायज न्हू, क्लॉक वायज परत पॅक करप, परत दवरप. अशें नेक्स्ट डे तुमचें जिवामृत रेडी जातलें. आता जिवामृत रेडी जालें म्हणून कशें कळटलें सांग, खुबशे लोक म्हणटा फॉर्म वयर येतलो, जो सगळें डिजॉल्व जातलें. जर तुमी चड शेण घालत जाल्यार वयर फॉर्म येतलोच. कमी शेण घालत फॉर्म येवचो ना. तेजी स्मेल आसा पळय, एक स्वीट स्मेल येतली तुमकां, सामकी स्वीट लायक शुगर. ती स्वीट स्मेल येयली की समजपाचें आमचें जिवामृत प्रोसिजर सारको रेडी आहा. समटायम कितें आसता, सगळो प्रोसिजर सारको आसता आनी शेण आमी भरपूर ओल्ड यूज करता, तेज्या खातीर बीन वास एकदां बरो येयना. आता खुबशे लोक म्हणटले की हे जिवामृत केल्या उपरांत हेका वास येता काय ना. मातसो वास येतात, बट आमच्या सॉयला खातीर हे जिवामृत खूब गरजेचें आसा. आणि सेकंड थिंग, जेन्ना तुमी जिवामृत बॉटलींनी बीन पॅक करून दवरता त्या बॉटलीक एक होल मारा, तितून गॅस फॉर्मेशन जाता, मायक्रोबियल एक्टिविटीज जाता, समटायम वॉटर ब्लास्ट बी जाता खूब फावटी पयला. सो ऑलवेज त्या बॉटलीक होल मारून तुमी दवरपाक शकता. आता हेजी क्वॉन्टिटी कशी घालप, जर इंडोर्स आसत प्लांट तुमची, बारीक खंयची झाडां आसत जाल्यार सिम्पली 1 टी कप in 1 लिटर ऑफ वॉटर. आणि बाकीची सगळी व्हडली झाडां आसत तुमचे कडेन, चिकू जावं आनी कितें जे तुमी किचन गार्डनान रोयला, जाल्यार हांव प्रिफर करता 2 लिटरान 1 लिटर मिक्स करून घालप. तेजी उंच मोठी आसता न्हू, सो तेच्या खातीर ती क्वॉन्टिटी. आमचो आसा जिवामृत. बरें वाडोवनी म्हणटा आनी 15-20 सेंटीमीटर झाड जालें की मागीर ट्रान्सप्लांट करता. पळय जेन्ना ल्हान आसतना तुमी त्या झाडाक ट्रान्सप्लांट करते तेन्ना त्या झाडाक शॉक लागता, आनी जेन्ना व्हडले आसतना ट्रान्सप्लांट करते मातशें व्हड जालें जाल्यार त्या झाडाक शॉक लागता. कमीत कमी त्या सिडलिंगाक 20 दीस तरी वचपाक जाय, 15 ते 20 दीस. तेच्या उपरांत ते तुमी सिडलिंग ट्रान्सफर करपाक शकता. आमच्या बायोडायव्हर्सिटी BMC कलंगूट हांगसर घेतले आसा. आमचे जे फार्मर्स आसात हांचे खातीर जी आमचे आधुनीक बियाणे आसात त्यांचे संशोधन करून हांगा लोकां पर्यंत पावोवपाचो प्रयत्न ते करतात. आनीक हेका फुल्ल सपोर्ट जे आमची बायोडायव्हर्सिटी मॅनेजमेंट जो बोर्ड आसा त्यांचे ऑफिशियल्स आमकां करीत आयलात. आनी ताणेंय बी आमकां जे बियाणे बरे जे आमच्या हेल्था खातीर बरे हेल्थ बरें उरपा खातीर खंयची बियाण्याची गरज आसा ती हांगा प्रोवायड केल्ली आसात. आमच्या गोंयांत खुबशी बियाणे अशी आसात जांचे पासून आमचे हेल्थ बरें उरपाक जाय. आतां जी नवीन बियाणे आसात नवीन तेका इल्ड बरी मेळटा, पण ती खंय तरी रसायन ज्या हेचेर ती साऱ्या पासून ताका इल्ड मेळटा. आनीक जे रसायन असल्या कारणान जे नाकासले डिसीज आमच्या खाण्या पिण्याचेर जातात आनीक आमच्या हेल्थाक ते खूब म्हारग करतात. तेका लागून परत एकदां आमी आमच्या जे पयलीं आधुनीक आमचे जाणटे जी रोयताले बी ते परत एकदां शेताची लागवड करून आमचे जर हेल्थ कॉन्शियस आमी जातले जाल्यार आमी हेचेर भर दिवपाची गरज आसा. जे आमचे
शेतकार भाव आसात तांणी हांगा उपस्थिती दाखयला आनी आपले जे इंट्रस्ट दाखयला. परत एकदा आमी शेताक वचून बरी मेहनत करून आमी पयलींची जी आमची बी आसात ती विकपा खातीर सोडूनच दी, जर आपल्या स्वता खातीर सुद्दां जर केलें जाल्यार एक घराचो घराबो एक बरो हेल्थान बरो जातलो अशें दिसता. आमी एक सुवात घेताले भितर मागीर सुवात घेताली आनी आमकां एक एकलो मनीस येतालो आनी बांय मारून दितालो. जो आयज आसा तो अजुनी पासून केरकार हय तो केरकार आसतालो. सो आमी ते ऊल हाडटाले आमी हांगा वचून आल्दोणा सावन मागीर सगळे मिरसांगेचे पेपा सगळे आमी म्हाका उडत आसा आमी बसीन वयताले, बसीन घालताले किटलासान आनी आमी हांगासर हाडटाले आमी. पूण कांदे मागीर मिरसांग्यो मागीर पोटेटो आमचे कोणग्यो हे सगळे आमी झाडार रोयताले. तेजे उपरांत मागीर येल्या उपरांत कोणाक खबर आसा कितें जालें तें, कित्याक आमी ताज्यार आमी कामाक पडले आनी हेजेर आमी लक्ष घेवंक ना तितलें. सो शेतकाराकूय ती आमकां सुवात दिताले, तांकां इल्लें आमचें कितें मेवता तें तांकां दिवचें पडटालें आनी बरे भशेन आमकां खूब जातालें. सो तेजे उपरांत आमी आतां कांयच करिना. आतां आमचे इगोजे कडेन सगळे शेतां पाड आसा. सो आमी मागता सगळे कडेन शेतां आहा तांकां परतून किचन गार्डन यूज करात म्हणून. जर तर तुमकां जोत जाय किचन गार्डनाक कितें आहा तें आमचे कडेन आसा. सो तुमकां जाय जाल्यार आमकां सांगपाचें, आमी फ्री दिता, प्रॉब्लम ना किचन गार्डन. फकत आमी जोत घालता ते एका आमच्या भाताक तेन्ना आमी डिझलाक मातशे पयशे जाय म्हणून आमी ते मागतात, कित्याक ते मेंटेनन्स इज व्हेरी हाय ऑफ द ट्रॅक्टर. तेजे उपरांत आमी हांगासर उडयता कांदोली आमचें शेत आसा. सो ते शेतान हांवें प्रेरणानकूय सांगलां तुमकां जाय जाल्यार तुमी टेक ओवर करात, म्हाजो व्हडलो कंटेनर भितर आहा ऑफीस कशें, थंयसर बसात, थंयसर सगळे रोयात. आमी चवडे पासून घाल्लेले आहा पळोवन, पूण आमकां खूब मेवल्यो. सो मागीर ते आमच्या घरांतले म्हणून मागीर सगळे भयणांक दिताले आमी आनी शेजाऱ्याकूय कोणाक फ्रेंड आमची आयज पासून आमी हेल्दी आसा, कित्याक आमी तसले सारे आहले आमकां आनी सारे आमी साकान भरून सायकलीर घालून भितर वयताले आमी. आनी तुमी जाणा ज्या दिसा घरान तरी भात येत जाल्यार आमी म्हणटाले भांगर येयले और कितें तरी आमचे कडेन जातालें. सो आमी कांदे येताले तेन्ना कांदे आख्खे पावसाक सारके पावसाक आनी मागीर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर पासून आमी खाताले आनी मागीर ते वयल्यान आमी बुडे मारताले हेजेर घालताले सो ह्यो पत्तून आमचे लोकांक सांगूंक जाय, कित्याक चडशे लोक आमचे ट्युरिजम सेक्टरान गेले आनी तांकां दे आर फॉरगेटींग अबावट दीस थिंग्स. किचन गार्डन तें कितें तें आतां आमी इगोर्जे फुडल्यान उदक पळय व्हांवतलोच व्हांवता आनी आमी हें उदक व्हांवता तें पयलें जाल्यार दूख दिसता. सो आमी कितें केलें बांद कसो घातलो, भितर एक तळें कशें केलें आमच्या रस्त्याचेर आनी तें उदक घेता आमी आनी ती झाडांक घालता आमी. तुमी पळयतले आमी थोडीं झाडां हांगासर इगोर्जेच्या फुडल्यान घातलेली. सो त्या झाडांक घालता आमी एवरी इवनिंग. जाल्यार एमएलए केसाडीक दितालो, पंचायती केसाडीक दिताले बियां पॅडी. सो हे फावटी कितें केलां आमी बायोडायवर्सिटीन दिला, तांकांच दिला आनी हांवें एमएलएकूय सांगलां नांव बायोडायवर्सिटी घेतलेले आनी कोणाक कितली जाय साक ते बायोडायवर्सिटी तर सांगतले आनी बियां हांगासरच्यान आमी सगळ्यांक दितले. सो सप्लाय करतले. सो कॉन्फ्लिक्ट नाका म्हणून सांगलें एमएलएक. हांगा यो म्हणल्यार हांगासर आमी नांवां घेता कालामुडचे क्षेत्राचेर और कांदोली और पार्रा आडपोरा, जाल्यार आमी दिवंक शकता एप्रिलाक.